रियाज दफेदार सुद्धा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। चला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे तक्काऊ। आता मात्र साजो आपला सूर गवसणार नाही, यावेळी त्याला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी। मित्रांनो देणार आहोत चला नाणेफेकीचा तयार आहेत एस स्टार एस भेटत आहे। नाणे कोण जिंकणार कोण हारणार हे नक्कीच पाहायला भेटणार आहे, कारण आपण नागोठणा मोल्ला प्रीमियर लीग मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। सलग दुसरं वर्ष सीझन 2 मध्ये नाणेफेक झालेली आहे, तिथं एस स्टार एस नाणेफेकी जिंकलेली आहे। एस स्टार एस नी तो त्याचं सुद्धा ज्या ज्या लोकांनी आर्थिक मदत केली आणि ज्या ज्या लोकांचा आमच्याकडून चुकून जर त्यांचा आम्ही स्वागत नाही केलं असेल तर क्षमा साधो आणि शब्द सुमनाने मी त्यांचं स्वागत करतोय। स्पर्धेकडे आपण वळूया। आजच्या दिवसातला अंतिम आणि शेवटचा सामना असणार आहे। मित्रांनो सामन्याकडे वळूया, आपण सामन्याकडे जातो। फलंदाज तयार आहे जुनेद आणि नॉन स्ट्राईकला आहे फैज। आपण जर पाहिलं ना तर ही LED टीव्ही कुठं जाणार कोणाला भेटणार हे मात्र नक्कीच पाहावं लागेल। वारंवार आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याची गरजच पडतोय, कारण इथं मात्र तयार आहे साहिल गोलंदाजीला। इथं मात्र आपण सुरुवात करतोय। पहिला चेंडू फटका चांगला आहे, स्थिर केलेला आहे चेंडू, सीमा पार षटकार। धन्यवाद। 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे खुर्शीद अधिकारी यांच्याकडून जुनेदला। स्वेर चेंडू जातोय, एकेरी धावेची शिक्षा इथं भोगावी लागेल तुम्हाला। मात्र प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे। अंतिम सामना म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्थिर केलाय चेंडू, तिथं आहे कलीम आहे क्षेत्ररक्षक करतोय, तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण होते। एकेरी धावीच्या सहाय्याने जर पाहिलं ना मित्रांनो धाव संख्या सरसावतोय, धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 धावा, 8 धावा माफ करा 8 धावा झालेल्या आहेत। मित्रांनो हे 8 धावा खूप महत्वाचे आहेत, कारण हे 2 चेंडू मध्ये आले आहेत। सन्माननीय नाजिम सर नालखंडे इथं उपस्थित झालेले आहेत, मी त्यांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। ज्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मी स्वागत करतोय, त्यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। मित्रांनो फटका चांगला आहे फैजच्या बॅट मधून, मैं झुकेगा नहीं साला, सीमा रेषा पार। थँक्यू डीजे। या षटकारासाठी खुर्शीद अधिकारी यांच्याकडून 100 रुपये, दौलत शेठ मोदी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। पुन्हा एकदा पाहूया काय घडतोय इथं, काय घडणार होता काय नक्कीच पाहावं लागेल। सन्माननीय नाजिम सर नालखंडे इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आपण जे ट्रॉफी पाहतात ना मित्रांनो, ही चमचमाची ट्रॉफी आपल्या समोर आहेत, ही आम्हाला दिलेली आहे। चेंडू आता शिल्लक असणार आहेत, अंतिम चेंडू या षटकातला, या पहिल्या षटकातला पाहावा लागेल। फटका चांगला आहे, चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार।
थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर वारंवार तुम्हाला मी विनंती करतो. का करतो त्याचं कारण असं, नागोठणा मोहल्ला प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पाहिलं ना मित्रांनो, एका षटकाची समाप्ती झाली. माझे स्कोरर मला म्हणतात धावा संख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 20च्या घरामध्ये. 20 धावा फलकावर येतात. हे धावा खूप महत्वाचे आहेत. मागच्या पहिल्या मॅच धावा सुद्धा कुठले होते. आजच्या दिवसातला रेकॉर्ड सांगतोय मित्रांनो. आणि मुजीबच्या बॅट मधून जर पाहिलं ना 107 धावा आले होते. त्यानंतर जर पाहिलं ना तर दानिशच्या बॅट मधून 82 धावा सुद्धा आले होते. फटका चांगला आहे, कोणी फिल्डर नाही तिथं. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरना सीमारेषा पार चौकार. काय ओके डॉट चेंडू होता मित्रांनो. फुल टॉस चेंडू पुन्हा स्थिर केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावर चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. मित्रांनो ताबिश सारखा गोलंदाज हा डोकेदुखी असणार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिले होते. असा गोलंदाज हा गोलंदाजाच्या रेस मध्ये सुद्धा आहे. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. तिथं क्षेत्ररक्षक आहे. अजमलने चेंडू थ्रो करतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज चतुर आणि चालाकीने आपले 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेने आपण जर पाहिलं ना मित्रांनो धाव संख्या सरसावतोय. धाव संख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 30 धावा. चेंडू आहेत 4 झालेले आणि येणारे 2 चेंडू या दुसऱ्या षटकातले शिल्लक आहेत. सुंदर अति सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र काय घडतोय, इथं निर्धाव चेंडू जातोय. खूप चांगला चेंडू. मी सांगितलं ताबिश हा चांगला गोलंदाज आहे. इथं मात्र सुएर चेंडू जातोय. एखादा सुएर चेंडू टाकणं हा सुद्धा गरजेचा असतो. कधी कधी ही गरज तुम्हाला भासवतो. फटका चांगला आहे. चेंडू स्थिर करतोय. काय घडतोय तिथं षटकार. पुन्हा एकदा संधीचं सोनं केलेलं आहे. या सोन्याचा फायदा करत घेतलेला आहे जुनेदनी. खुर्शीद अधिकारी यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्याच्यासाठी या षटकारासाठी. आता मात्र फैज आहे. फैज कालच्या दिवसातला हा हिरो ठरलेला फलंदाज. आता मात्र सांगा इच्छितो मित्रांनो हा फलंदाज खूप चांगला फलंदाज आहे. कारण याची फलंदाजी खूप चांगली आहे. कालच्या दिवसात धमाकूल घातला होता. आजच्या दिवसात अंतिम सामन्यामध्ये काय करतोय. पण विचार केला ना एस स्टार एस कडे 101 गोलंदाज आहेत. 37 धावा झालेल्या आहेत. 37 धावा धाव फलकावर लागले. मित्रांनो सामने खूप फास्ट होतात. प्लीज या बाजूला या. मला तरी काय दिसत नाही. फटका सजवलाय. फैजच्या बॅट मधून येतोय गणागाडी दणदणीत षटकार. 100 रुपये. थँक्यू डीजे. चला मिकी माऊस आपण पाठीमागे यायचं आहे कारण हा अंतिम सामना आहे. अजमल हा गोलंदाज तयार आहे. पहिल्या चेंडूवर घणाघाती फटका आपल्याला पाहायला भेटला. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला भेटतो बदल. फटका चांगला आहे. हवेत आहे. कलीम आहे. चेंडू खाली. मोठा मासा गळाला लागतोय का. यस नो डाऊट. डीजे काय घडलंय मैदानात तर मोठा मासा गळाला लागलेला आहे. अजमल यांनी मागच्या मॅच पासून पाहतोय पहिल्या मॅच पासून काय गोलंदाजी केलंय अजमलनी. 2 कॅच सुद्धा घेतले होते. ते कॅच वाखण्य जोगड होते. आपण पाहिलं ना मित्रांनो याची. हा फटका चांगला आहे. पुन्हा कलीम चेंडू खाली येतोय का. यस नो डाऊट. अजून एक मासा गळाला. डीजे अपॉर्च्युनिटी 3 तरी 500 रुपये. ए सिस्टर
नाजिम शेठ यांच्याकडनं 1000 रुपये. 500. अरे बाबा चांगला चेंडू होता इथं स्थिर केलेला आहे. जुनेद वर जुनेदला खेळावं लागल. हॅट्रिक जो कोणी मारतोय ना त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक नाजिम शेठ नांदखंडे यांच्याकडून आणि ताबी शेख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. दो चेंडू आहे आणि म्हणजे जुनेदनी जर 3 षटकार घेतले तर डीजे 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 आता मला बोलायची संधी हवंय. थोडस वेळ आहे माझ्याकडे तदनंतर तुमचं गाणं ऐकणारच मी तुम्हाला वेळ देतो. आता मात्र काय घडतोय मैदानात जुनेद साठी ऑपॉर्च्युनिटी आहे नाजिम शेठ यांच्याकडून. लगातार सलग 3 षटकार मारले ना तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि मित्रांनो एक षटकार लागलेला आहे 5500 रुपये. 3 सलग षटकाराला हा काय घडतोय. दुसरा षटकार डीजे 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 मी जेव्हा सांगेन ना तेव्हाच वाजव. मित्रांनो खुर्शीद अधिकारी यांच्याकडून 5500 रुपये. 500 रुपये 500 रुपये षटकारासाठी लगातार 3 आले तर 1000 रुपये नाजिम शेठ नालखंडे यांच्याकडनं. नो चेंडू. हा 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 काय घडतोय तिथं. आणि नो चेंडू आहे. फ्री हिट असणार आहे. पंच धावा 2 धावून घेतलेले आहेत आणि 1 नोचा असे 3 धावा घ्यायचे आहेत. 60 धावा 60 रन. 60 धावा झालेल्या आहेत. 60. फटका चांगला आहे. ट्रबल होतोय. चेंडू फरार. सीमारेषा 5 चौका. थँक्यू डीजे. मित्रांनो आपण पाहिलं ना पुन्हा एकदा ताबिशला गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आहे. आपला वैयक्तिक 2रा आणि संघाचा 3रा असा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज ताबिश. हा चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजमल येतोय. इथं मात्र काय घडतोय तर मात्र एकेरी धाव मिळतोय. एकेरी धावेनी धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 65. 65 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मित्रांनो 4थं षटक आहे. 4थं षटक. मात्र 4थ्या षटकाचा पहिला चेंडू झालेला आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे. याचं कारण आहे डोके झुकी फलंदाज. फटका चांगला आहे. स्थिर आहे. नईम आहे तिथं. चेंडू हातात. काय कॅच घेतलेली आहे. अजून एक मोठा मासा गळाला लागतोय. जुनेद मात्र बाद होऊन परतावा लागल. त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे खुर्शीद अधिकारी यांच्याकडनं. काय झेल घेतली आपण पाहिलं ना मित्रांनो. लॉंग ऑन शॉर्ट लॉंग ऑनला उभा होता आणि तिथं झेल आली आणि ती झेल सोडली नाही. हे मात्र जुने जाणते खेळाडू आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच येत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय. नुरेश सय्यद. असगर सय्यद यांची सुपुत्र. कारण असगर सय्यदचा जर विचार केला ना मित्रांनो तर त्याने आम्हाला 32 इंची टीव्ही दिलेली आहेत या स्पर्धेचा. यानी आपण आपला मॅन ऑफ द सिरीज साठी दिलेली आहे. जो कोणी सिरीज घेऊन जायला मित्रांनो खूपच चांगली एलईडी टीव्ही आमच्या समोर दिसत आहे. फटका चांगला आहे. त्याच्यासाठी स्थिर केलेला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे शादाब कुटकी. जोपर्यंत थ्रो करल 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेनी धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 67 आणि 3 चेंडू झालेले आहेत. येणारे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत या 4थ्या षटकातल्या. फुलटॉस चेंडू नुरेशच्या बॅट मधून हा निघालेला स्थिर केलेला फटका. इथं पुन्हा शादाब आहे. शादाबचं कौतुक करावं लागल कारण या फायनल मॅच साठी मॅन ऑफ द सिरीज ठेवली होती. मॅन ऑफ द मॅच ठेवली होती. ती मात्र स्मार्ट वॉच दिलेली आहे. काय चेंडू फिरवलाय पहा ना. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. इथं मात्र फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. रुवेदला बोलवलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. ताबिशचं कौतुक करावं लागल. खूप चांगली गोलंदाजी ताबिशच्या माध्यमातून पाहायला भेटली आम्हाला.
त्याचबरोबर अजमल असो त्यांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली. इथं काय घडतोय काय नाही, आत्महत्या झाली असती पण मात्र वाचतोय फलंदाज. एकेरी धावेची शिक्षा, एकेरी धाव मिळतोय, एकेरी धावेनी धावसंख्या वाढतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 70. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. मित्रांनो, आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या अतिथी मंडळ मध्ये असलेल्या उपस्थित सर्व अतिथी मंडळाचा मी आभार व्यक्त करतो. माझ्याकडे वेळ कमी आहे, बोलणं जास्ती आहे मला, म्हणून 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये नक्कीच होणार शेवटचा अंतिम षटक, शेवटचा अंतिम षटक. नईम शिंदी, आहा, डान्सिंग डाऊन द विकेट. आपण पाहिलं ना मित्रांनो, खराब काय घडतोय, काय होतोय इथं पाहावं लागल. एकेरी धाव मिळतोय, एकेरी धावेनी धावसंख्या सरसावतोय. 71 धावा फलकावर येतात मित्रांनो. या 71 धावाचा खरोखर येणारे 5 चेंडू आतापर्यंत तुम्ही किती मजल मारता ना ते पाहावं लागल, कारण येणारे या अंतिम षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, स्थिर केलाय, सीमारेषा पार, षटकार. समोर ताकद लावा, कशाला हवा लावायची समोर ताकद लावा. थँक्यू डीजे. या षटकारासाठी खुर्शीद अधिकारी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. छोटा पॅक बडा धमाका, पुन्हा फटका सजवलेला आहे, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला भेटतात. छोटा पॅक बडा धमाका, असा हा खेळाडू रुवेत. काय षटकारांची हॅट्रिक करतोय काय. खराब चेंडू, खराब चेंडू. पंच काय आहे, थांबा जरा, तिथं कायच घडतंय. चेंडू पडतोय, आता सांगा. छोटा पॅक बडा धमाका आपण पाहिलं ना मित्रांनो, 2 वार लगातार षटकार आलेले आहेत. इथं मात्र खराब चेंडू, दबाव, दडपण, गोलंदाजावर दबाव पडतोय. छोटा पॅक आपल्याला मोठा धमाका दाखवलेला आहे त्यांनी. मित्रांनो, अजून एकदा पुन्हा काय घड, अंतिम षटक आहे. या अंतिम षटक म्हटल्यानंतर ना हाणामारी करावी लागतोय, झुंजावा लागतोय, आक्रमक फलंदाजी करावी लागतोय. तीच मात्र हा मुलगा करतोय, रुहान. आहा, काय चेंडू आहे, स्लोअर पद्धतीचा चेंडू. आणि तबरेज मला वाटतं आता इथं उपस्थित झालेले आहेत, उशिरा आलेत म्हणून त्यांची फलंदाजी एवढ्या मागे ठेवली गेली. हा काय घडतोय, फलंदाज बाद होतोय काय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय काय. एकेरी धाव मिळतोय, एक फलंदाज बाद होतो आणि 78 धावाचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. खूप महत्वाचा आहे. 78 धावा 30 चेंडू मध्ये. मित्रांनो, थोडासा आवाज कर ना. हॅलो 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 हॅलो. थँक्यू. 78 करायची आहेत, 77 झालेले आहेत. हा, माफ करा. ओके बरोबर आहे. बाइक चलाता करे सभी तू चलाता नहीं काम करो देखे लो उसने बाइक चलाता मेरा हाथ धूप में रह 87 धावा झालेल्या आहेत मित्रांनो आणि 88 धावा करायचे. चुकीची दुरुस्ती. चुकीची दुरुस्ती झालेली आहे मित्रांनो. या स्पर्धेचा जो वारंवार मी अनाउन्समेंट करत असतो आणि आता मात्र खूप कौतुक करावं लागेल जे बॉईज यांचा.
जे बॉईजनी जेव्हा सुरुवात केली ना, त्यांचा ग्रुप बनवला, त्या ग्रुप मध्ये त्यांनी सुरुवात केली तर पहिला 10,000चा पारितोषिक होता, तदनंतर 25,000 केला, मग एक मोठा प्राइज ठेवला होता अंतुले चषक, तो 50,000चा होता. तदनंतर कोरोनाचा काळ आला, त्याच्यामध्ये काही मॅचेस झाले नाही. तदनंतर पुन्हा जे बॉईजनी सुरुवात केली, काहीतरी आपण करावं लागल. आपल्या ज्या मोल्ला प्रीमियर लीगचं आयोजन केला, स्पर्धेचं आयोजन केला, सलग हा दुसरा वर्ष आहे, कौतुक करावं लागल. या स्पर्धेसाठी त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे मित्रांनो, ही 2 महिने अगोदर घेतलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या या ग्रुपसाठी, ज्यांनी आयोजन केलेलं आहे, त्यांच्यासाठी, या आयोजकांसाठी. फटका चांगला आहे, चेंडू फरार होणार. 100 रुपये मुबीन साठी. वन साइड हिरो हाय हा. थँक्यू डीजे. फटका चांगला होता, आपण पाहिलं ना. या फटक्यावर, पहिल्याच फटक्यावर 100 रुपये आले होते, ते मात्र आपण पाहिले ना. खुर्शीद अधिकारी, एक दानशूर व्यक्ती आमच्या इथं समवेत हजर आहेत. त्यांना हे मॅच साठी खूप खूप शुभेच्छा, कारण त्यांनी मागच्या वर्षी एक टीम आमच्याकडून घेतली होती. पुन्हा एकदा फटका चांगला स्टीर केलेला आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे. चांगला थ्रो, चांगली फेकी पाहायला भेटतोय. एकेरी धाव निघतोय, एकेरी धावीनी. मुबीन मात्र हा एक हिरो आहे, वन साइड हिरो आहे. मला माहिती आहे आज जर कॅच होतोय नाही तर मात्र सामना बदलतोय. यस, नो डाऊट सामना बदलतोय. इथं मात्र मोठा मासा गळाला लागतोय. मुबीनला बॅक टू द पविलियन परतावा लागतोय. थँक्यू डीजे. जल्दी सब गेर आगे उसके. खेळण्याचा प्रयत्न उगतोय अजमलचा. आता मात्र जो काही जबाबदारी असणार आहे ना, तो मात्र एकच खेळाडूवर असणार आहे. साजो इलानी, तुमच्यावर नजर असणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी, कारण साजो मात्र आता वन साइड हिरो बनतोय काय. फुल टॉस, चेंडू फरार होतोय काय. नो डाऊट षटकार. आता मात्र साजोला 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. खुर्शीद अधिकारी यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. इथं काय घडतोय मैदानात ते पाहावं लागल. 87 धावा करायचे आहेत. 87 धावाला प्रति उत्तर देताना 88 धावा करायचे आहेत मित्रांनो. तर 88 धावा कसं करणार. तर पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्येवर आपण नजर टाकूया. धावा संख्या जाऊन पोहोचतोय 1/15 धावा लागलेल्या आहेत. इथं सरासरी कुठेतरी चुकतोय. 75ची सरासरी पाहायला भेटणार आहे, कारण 5 षटकांमध्ये फलंदाज तयार आहे, गोलंदाज तयार आहे. कालच्या दिवसातला हा सुद्धा एक चांगला गोलंदाज होता. फटका चांगला आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे. झेल होतोय का काय, वाचतोय. एकेरी धाव मिळतोय, एकेरी धावीनी धाव संख्या वाढतोय. धावा संख्या जाऊन पोहोचतोय तब्बल, आपण विचार केला 16 धावा झालेल्या आहेत. खूप काही निर्भय आहे साजो याच्यासाठी. काय चेंडू टाकलेला आहे. इथं मात्र फलंदाज बाद होतोय आणि मोठा मासा गळाला. डीजेला संधी नक्कीच देणार यावेळी मी. थँक्यू डीजे. आवड मला ज्याची, मी तेच आणलंय. नक्कीच तोच गोलंदाज इथं पाचारण केलेला आहे आणि 100 रुपयाचा पारितोषिक येतोय शेख हसनभाई कोरटकर यांच्याकडनं. धन्यवाद. पुन्हा वळूया सामन्याकडे. काय चेंडू आहे. इथं मात्र एकेरी धाव मिळतोय, एकेरी धाव. हॅट्रिक 6 साठी 500 रुपयाचा पारितोषिक असणारच असणार आहे. ताबिश शेख यांच्याकडनं हॅट्रिक मारा, 500 रुपये कमवा. नक्कीच आपण पाहिलं ना तर हे रात्री खेळणारे खेळाडू आहेत, गोलंदाजी करणार आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. काय क्षेत्ररक्षण होतोय, काय क्षेत्ररक्षण होतोय तिथं मात्र पाहायला भेटल.
काय घडतंय मित्रांनो, जो षटकार होता ना कन्वर्ट केला महेश चोगले या आपल्या कामगिरीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शेखासनभाई कोरटकर यांच्याकडनं. काय षटकाराला कन्वर्ट केलंय, हीच असतोय एफर्ट कुठं द्यायचा आहे, आपल्या संघासाठी द्यायचा आहे, आपल्या ओनर्स साठी द्यायचा आहे, तोच एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र पुन्हा काय घडतोय, डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो 11 खेळाडू मिळून तुम्ही आपल्या संघाला जिंकू शकता. हे आपण पुन्हा एकदा आपण पाहिलं ना, काय चेंडू टाकतोय, षटक संपतोय. इथं काय गोलंदाजी केलंय पाहावं लागेल मित्रांनो. पहिल्या चेंडूवर 1 रन, दुसऱ्या चेंडूवर 1 विकेट, तिसरा चेंडू अनालिसिस पहा ना बॉलिंगचा मित्रांनो. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आली आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा सलग. दुसऱ्या 5व्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर डॉट चेंडू आणि 6वा चेंडू सुद्धा डॉट आलेला आहे. आपण पाहिलं मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊ द्या या गोलंदाजासाठी. फक्त 4 रन खर्च केलेले आहेत या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो. वारंवार रय्यांना मी पाहतो नाईटला खेळणारे खेळाडू आहेत आणि तिथं सुद्धा तो अशीच गोलंदाजी करतो. खूप चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. मागच्या वर्षी जर पाहिलं ना मित्रांनो तो खूप अजमल साठी अदनान पोत्रिक यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक. आहा तिथं खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलेलं आहे. तक्का वॉरियर्स स्वतः फैसल सय्यद जातीने हजर आहेत, ऑनर आहेत या संघाचे. आता मात्र गाजर आणि मुली खात असतील कारण त्यांना माहिती आहे का हा परिस्थिती जी आहे ना आताची सध्या पकड बनवलेली आहे. काय घडतोय, एकेरी धावेने काही होऊ शकत नाही मित्रांनो. अंतिम सामना हा इथं डान्सिंग डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र एकेरी धाव सुद्धा येत नाही. खेळ होतोय आणि फलंदाज बाद. 4-5 खेळाडू जे तुम्हाला फायनलला दिसतात ना, जुनेद सय्यद, सऊद सय्यद, त्याच्यानंतर आपण पाहिलं ना नुरेश सय्यद, हे सगळे फायनल मध्येच होते. यावर्षी सुद्धा त्यांनी काहीतरी मंत्र पडून आलेला दिसतोय. सावकाश. इथं मात्र काय घडतोय, दुहेरी धाव मिळतोय, 2 धावा मिळतात. तबरेज सय्यद सुद्धा आहेत. मला वाटतं पूर्ण सय्यदची टीम बनवलेली आहे. काय घडणार तर याच्या पुढे काही घडू शकत नाही. आता मात्र पकड बनवलेली आहे. फटका चांगला आहे. अफाकच्या बॅट मधून येणारा हा घनाघाती गगनभेदी षटकार. थँक्यू डीजे. या षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 29 धावा झालेल्या आहेत. 29. 2 ओव्हर्स मध्ये जर विचार केला तर करू शकतात. शेखासन कोरटकर यांच्याकडून या फटका चांगला आहे का? यस, नो डाऊट. चेंडू जाणार सीमा पार. षटकार. आता मात्र समीकरण बदलतोय. समीकरण असा होतोय का चेंडू आहेत 11 आणि धावा बनवायचे 42 धावांची गरज आहे. या 42 धावा कुठले जातील काय? अशक्य नाही, शक्य आहे. पुन्हा एकदा स्थिर केलेला आहे. इथं मात्र सऊद विकेट किपर आहे. एकेरी धाव थांबवावी लागल. उर्वरित चेंडू 10 आणि धावा करायचे ते 41. 10 चेंडू मध्ये 41 धावा होतात काय मित्रांनो? एका षटकामध्ये 42 झाले होते तर आता मात्र होऊ शकतात. काय चेंडू टाकला जातोय. इथं मात्र दबाव बनवतोय जुनेद. मात्र 9 चेंडू आणि 41 धावा होणार का? 2 षटकार जर येतात ना याच्यामध्ये लगातार 3 येतात ना तर समीकरण बदलणार. समीकरण नक्कीच बदलणार आहे कारण 2 चेंडू मध्ये फटका चांगला आहे. खेळाडू आहे तिथं करताना मारूफ आहे. कुठली चूक होणार नाही या खेळाडू करणार आणि फलंदाज बाद.
नवीन फलंदाज येतोय तो मात्र आपण पाहतोय नईम शिंदी. फटका चांगला आहे, नईमच्या बॅट मधून येतोय हा षटकार. काय घडतोय, 7 चेंडू 35 धावा. नईम शिंदी बॉलला षटकार मारले तर 5,000 रुपये नाजिम शेठ नानखंडे यांच्याकडनं. नाही, आता काय घडतोय, एक ओव्हर आहे. 35 होणार का? 34. तिसरा नंबर पाहिजे. ही जितेल ह्याला तिसरा मिळेल. 34 धावांची गरज आहे. आता मात्र काहीतरी करामत करावी लागेल, कारण नो किंवा वाईट पडले आणि त्याच्यावर षटकार येतात तर मात्र काही होऊ शकतोय. पण मात्र गोलंदाज आहे नुरेश, शक्य नाही, कारण कालपासून जी गोलंदाजी केली ना ती खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. तीच गोलंदाजी नुरेशला आता करावी लागेल आपल्या संघासाठी. तक्का वॉरियर्स आता मात्र पाहिलं ना मित्रांनो, 90% मॅच त्यांच्या हातामध्ये आहे, त्यांच्या समवेत चाललेली आहे. त्यांनी जी कामगिरी केली ना मित्रांनो ती खूप चांगली आहे. एस कुठेतरी थोडेफार का नाही कमी पडले. मुबीन सारखा फलंदाज जर बाद नाही झाला असता ना मित्रांनो तर काही झाला असता. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न नुरेज आहे तिथं. एकेरी धाव मिळतोय, एकेरी धावेनी धाव संख्येत भर होतोय. 33 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. हा काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. खरोखर नुरेज जागेवर हा चेंडू टाकतोय. पहा, फटका चांगला आहे तिथं. झेल होतोय, काय झेल सुटतोय रयान यांच्याकडनं आणि एकेरी धाव मिळतोय. मॅच प्रेक्षकांनी कुठं जाऊ नका, बक्षीस समारंभ आहे. चेंडू हवेत आणि सीमा पार होणार काय नाही. तिथं आहे विराट कोहली जे झेल सोडणार नाही. मित्रांनो सामना अजून 2 षटकांचा बाकी आहे. 2 चेंडू अजून आहेत. ते 2 चेंडू खेळावेच लागतील. 2 चेंडू मध्ये काय होतं. मॅन ऑफ द मॅच देणार नक्कीच फायनलची. आपण कोण असणार तो फायनलची मॅन ऑफ द मॅच, कारण मॅन ऑफ द मॅच हा स्मार्ट वॉच आहे. कोणाकडे लक्ष केंद्रित करावे ते पाहावं लागेल. कोण होता तो, फलंदाज होता काय गोलंदाज होता. आणि तक्का वॉरियर्स कॉंग्रॅच्युलेशन, विजय. डीजे थँक्यू. जुनेद सय्यद या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी निवडला गेलेला खेळाडू आहे तो मात्र जुनेद सय्यद. आपण लगेचच यायचं आहे. जुनेद सय्यद आपण लगेचच जुनेद सय्यद यांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जात आहे. आपल्या अनमोल वेळ दिला आमच्यासाठी आणि आतुरतीने तो उपस्थित राहिले होते. त्यानंतर आपण पाहिलं ना मित्रांनो, ही एक आपली प्रतिष्ठा आहे. मोहल्ला प्रीमियर लीग म्हटल्यानंतर खूप उत्सुकता असतो मित्रांनो. 2-2 महिने लोक प्रॅक्टिस करतात. आज मुजीबरीबाई इथे यायचं आहे.
थँक्यू हेलो हेलो असगर भाई जरा ऊपर आओ, स्टेज पे आके बैठिए। और हमारे सब ओनर जो है उनसे भी मैं रिक्वेस्ट करता हूँ, ग्रीन टाइगर अपना मंजर रुईकर, आप भी जरा आए ऊपर बैठे, और फैसल सैयद और जितने भी हमारे ओनर्स है यहाँ पे अवेलेबल होगा। मगरिब का टाइम हो रहा है, जरा जल्दी जल्दी लीजिए। ओ अच्छा बोल आसिफ भाई मुल्ला। सर्वात प्रथम आपण जे टीम ओनर्स आहेत ना त्यांचा सन्मान करूया। ज्या ज्या लोकांनी आमच्याकडून टीम ओनर्स म्हणून टीम घेतली होती त्याच्यासाठी थोडं पीछे जातो। थँक्यू। हा खूप चांगलं। या आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, कारण आपण आपला अनमोल वेळ आमच्यासाठी दिला। आपण जर विचार केला ना तर आमच्या इथं तक्का वॉरियर्सचे ओनर्स आहेत फैसल सय्यद, मात्र काहीतरी झालेला दिसतोय। हसतात गाजर खातात नक्कीच। हा तिथून हसतात आणि काजिम पानसरे स्वतः खुश झालेले आहेत। त्याचबरोबर जर पाहिलं ते त्यांचे समवेत बसलेले आमचे मंजर जुईकर रोकठोक ग्रीन टायगरचे ऑनर्स आहेत, अशफाक भाई पानसारे आहेत, त्यांचा सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला जे मॅन ऑफ द मॅच होता ना बिग कोला दिला होता, धन्यवाद देतो। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला लागणारे चेंडू इम्रान शेट्टी सांगितले होते, जेवढे चेंडू लागतील ना मित्रांनो तेवढे घेऊन जा, काही गरज नाही, तुम्ही फक्त बोला मी देणार। दुसरी गोष्ट, ज्या वेळी ह्या मैदानाचा सुशोभीकरण करण्यात आला त्यावेळीच आम्हाला जीसीबी सुद्धा अवेलेबल करून दिला, दिवस असो रात्र असो, कारण आर्थिक मदत सुद्धा केली त्यांनी आम्हाला, धन्यवाद। त्याचबरोबर आमच्या इथे असलेले बाबू सय्यद पत्रकार यांचा सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आयशा 11 डोंगरीचे ओनर्स इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या कमिटीसाठी त्यांनी खूप काही कष्ट केलेले आहेत, त्यांनी तुमचा आभार व्यक्त केलेला आहे, धन्यवाद। असंच आपल्या या नवला प्रीमियर लीग मध्ये सीझन 2 मध्ये मागच्या वर्षी जो झाला होता ना त्याच्यापेक्षाही चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असंच आपण पुढच्या वर्षी सुद्धा करूया। त्याचबरोबर इथं आमचे उपस्थित असलेले दौलत शेठ मोदी हे जुने जाणते खेळाडू सुद्धा आहेत, ज्या वेळी सामने होतात ना त्यावेळी ते आवर्जून उपस्थित राहतात, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे खेळाडू खूप जुने खेळाडू समीर भिकन, त्याचबरोबर एका संघाचे ऑनर सुद्धा होते, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे असलेले सिराजभाई पानसरे यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर प्रत्येकी आम्हाला खुर्ची काही असो मदत करणारे आमचे आसिफ मुल्ला इथं उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आमचे असगरभाई सय्यद, ही 32 इंची LED टीव्ही आपण पाहत आहोत ना मित्रांनो, हे मॅन ऑफ द सिरीज आहे, ही असगरभाई यांनी आम्हाला दिली, धन्यवाद देतो। त्याचबरोबर काजिम पानसारे यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करणार आहे, कारण ह्या मैदानासाठी दिवस रात्र यांनी सुद्धा एक केलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो। या जे बॉईज कडनं सुद्धा आपला आभार व्यक्त करतो। नसीम इलामी इथं मला उपस्थित दिसत नाही, त्यांचा सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आमचे अब्दुल मंसूरी यांचे वडील हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर अय्या सय्यद आपण वरती यायचं आहे प्लीज, यांनी सुद्धा आवर्जून आम्हाला मदत केलेली आहे प्रत्येक टायमाला। जे बॉईज यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या, कारण काय माहितीये मित्रांनो, या मैदान अवेलेबल झाला आणि त्याची परिस्थिती खूप खराब होती, त्यावेळी राजीमभाई आणि अय्याज यांनी खूप मदत केली, धन्यवाद तुमचा। त्याचबरोबर इम्रान शेठचा पण धन्यवाद देतो, कारण त्यांनी तुम्हाला जीसीबी सुद्धा अवेलेबल करून त्या प्रत्येक गोष्टीची मदत केली। त्याचबरोबर मागे असलेले आमचे जे अजमान शेख आहेत, हे एक टीम ओनर्स आहेत, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। उमेर सांगडे आहेत, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिलेली आहे तिथं, हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आपण पाहिलं ना मित्रांनो, आपण जर पाहिलं ना मित्रांनो,
हा सद्दाम फहाद गजगे इथं उपस्थित झालेले आहेत. सद्दाम दफेदार यांनी आम्हाला प्रथम क्रमांक दिला होता, त्यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करतो कारण प्रथम क्रमांक आम्हाला दिले, धन्यवाद देतो. त्याचबरोबर शादाब कुटकी इथं उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच जे आता आपण पाहिले ना मित्रांनो, त्याच्यामध्ये एक स्मार्ट वॉच होती जी नादिमशेद नालखाने यांच्या हस्ते दिली गेली होती, ती आपण पाहिले ना मित्रांनो, ती आम्हाला आमच्या शादाब यांनी दिली होती, धन्यवाद. त्याचबरोबर आमचे आसिफ कुदेकर यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बबलू पटेल यांचा आवर्जून उल्लेख करणार आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी खूप काही मदत केली आहे, आर्थिक मदत, पाणीचे टँकर सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे, रेड झोन हे सगळं आम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे, ड्रोन सुद्धा आम्हाला अवेलेबल करून दिले आहे. त्याचबरोबर सरफराज सय्यद आमचे जे आहेत त्यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करणार आहे, त्यांनी आम्हाला कॅमेरा इथं अवेलेबल करून दिला त्यांच्यासाठी. त्याचबरोबर कॅमेरामॅन अमान याचं कौतुक करावं लागेल, 2 दिवस सतत कॅमेरामॅन आमचे अमान जिथं आहेत उपस्थित, त्यांनी खरोखर प्रत्येक क्षणाक्षणीला कॅमेरामधून क्षण टिपलेले आहेत, नक्कीच तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला भेटतील. आणि ही मॅच जी होती ना मित्रांनो, ही YouTube लाईव्ह तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पुढच्या वर्षी मी तुमच्याकडून एक विनंती करतो, कारण ह्या जे बॉईजनी सुरुवात केली होती 10,000पासून, मग 50,000 पर्यंत गेले, अंतुले चषक ठेवला, त्याच्यानंतर कोरोना काळ आला, कोरोना काळामध्ये काहीच क्रिकेट अस्तित्व त्याचा कमी होत चालला होता, त्यानंतर मैदान अवेलेबल नव्हता, साजिया मैदान आमच्याकडे होता, तो मैदान आमच्याकडून गेला निघून, आणि त्याच्यानंतर मग हा मैदान जमातुल मुस्लिमीन नागोडणे यांनी आम्हाला हा अवेलेबल करून दिला, आमच्या मूल्यासाठी दिला. आणि मी विनंती करतो की याच मैदानावर तुम्ही सर्व इथं उपस्थित असलेले आमचे बांधव मित्र जे कोणी असतील त्यांना विनंती करतो, आपण या मैदानावर एखादा मोठा ओव्हरचा सामना ठेवूया, या मैदानाचा सुशोभीकरण करूया अजून, आणि ही जागा जी आहे त्याला भराव करून द्या, हीच तुमच्याकडे माझी विनंती असणार आहे. याच्यासाठी तुम्ही पराकष्ट करा, कष्ट करा, काही करा, पण हे आम्हाला अवेलेबल करून द्या, धन्यवाद. एवढीच विनंती तुमच्याकडे आहे माझी. चला आपण बोलूया सामन्याकडे, कारण बक्षिसाकडे. हा हे मित्रांनो, हे जे ट्रॉफी आहेत ना, जे आमचे टीम ओनर्स आहेत ना इथं, त्यांना मी एक एक करून बोलवतो. मित्रांनो सुरुवात करतोय आमचे तक्का वॉरियर्स जे इथं उपस्थित आहेत, फैसल सय्यद यांना विनंती करतोय, रिहान यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते यांना ट्रॉफी द्यायची आहे. फैसल सय्यद हे ऑनर्स आहेत, हा मानपान दिला जातोय ह्या ऑनर्स साठी. त्याचबरोबर आमचे उपस्थित असलेले इथं रोकठोक ग्रीन टायगर, मी अय्याज यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे, सन्मान चिन्ह द्यायचं आहे त्यांना. डीजे थोडासा हलक्या आवाजामध्ये. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आमचे जुएब कुरेशी, मी तैफ यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहे. जुएब आणि जफर हे दोन्ही भावांनी मिळून आयशा 11 डोंगरी संघ हा आमच्याकडून घेतला होता. त्यानंतर मी विनंती करतोय जोहेबला समीर भिकन यांनी सुद्धा एक आमच्याकडून एक संघ घेतला होता, यांचा सुद्धा मान सन्मान देऊन इथं आपण पाहतो ना मित्रांनो, जे स्पॉन्सर आहेत ना, खरोखर त्यांनी आमच्यासाठी खूप मोठं काम केलं होतं. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आमचे आजमान शेख ए सिस्टारेस, हा तुमचा मानाचा मानाची ट्रॉफी आहे मित्रांनो. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आमचे अब्दुल मंसुरीचे वडील, त्यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते घ्यायची आहे ही ट्रॉफी. उमर 11 संघ, अब्दुल इथं हजर नाहीये पण त्यांनी एक संघ केलेला आहे. गुड्डू पानसारेची कोणी ट्रॉफी घेतोय काय, विनंती करतोय. चला ठीक आहे, सज्जाद पानसारे इथं उपस्थित आहेत, आपण तिथं बोलूया. सज्जाद पानसारेकडे आलियान रुशान 11चे हे ओनर्स आहेत सज्जाद पानसारे, आपण पाहत आहोत यांना. आणि गुड्डू पानसारे. यस आपण वरती जायचं. हा यस डीजे थोडासा चालू ठेवा ना, हलक्या आवाजात. अजून चालू.
थँक्यू. आपण पाहिलं ना मित्रांनो, ज्या ज्या लोकांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि ज्या ज्या लोकांचा आमच्याकडून मित्रांनो खरोखर आपण पाहिला ना तर नाही आपण इथेही देऊया. प्राइज वगैरे तिथं नाही, आपण स्टेजवरच देऊया. हा छोट्या मुलांना जरा बाजूला करा ना मित्रांनो. सर्वात प्रथम आपण पारितोषिक जे आहेत वितरण करणारा सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये वैयक्तिक पारितोषिक जे आहेत ना, त्याच्यामध्ये कॅश प्राइज सुद्धा आहेत. फैज चोगले आपण यायचं, आपली कॅश प्राइज घेऊन जायची आहे. आसिफभाई मुल्ला आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपयाचा पारितोषिक फैज याला द्यायचं आहे. फैज चोगले इथं लक्ष द्यायचं आहे. जुनेद आणि त्याच्याबरोबर एक छोटा खेळाडू खेळला होता, माहितीये तुम्हाला, तो 2 षटकार मारले होते त्यांनी. हा दोघांनी यायचं आहे, समवेत यायचं आहे. जुनेद सय्यद आणि जुनेद तुम्हाला 200 रुपयाचा पारितोषिक. हा आणि नईम आपण सुद्धा यायचं आहे, नईम शिंदे. हा हे 200 रुपयाचा पारितोषिक तुमच्याकडे आहे. नाही अजून हो रे. साथ ही साथ हमारे गोल्डन भाई ने 2 दिन हमारे लिए वक्त दिया, उनका भी सत्कार किया जाता है. और इम्तियाज इलामी ने 2 दिन हमारे लिए टाइम दिया, स्कोरर का काम किया. उन्होंने बहुत ही बेहतरीन स्कोरिंग की. दोनों का धन्यवाद. ऊपर अकीब बोडेरे उनका सत्कार करेंगे. बहुत ही बेहतरीन हमारे को सपोर्ट किया गोल्डन भाई और इम्तियाज ने. थँक्यू जे बॉईज, जो माझा सत्कार केला गेला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. कारण मित्रांनो तुमच्यामुळेच मी पुढे आलेला आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही मला खूप संधी दिली आणि आज मी या स्टेजवर पोहोचलेला आहे. त्याचं कारण आहे तुमचं सर्वांचा प्रतिसाद मिळाला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद देतो सर्वांचा. माझ्याकडे अजून आपण बोलूया. सामने फायनल मॅन ऑफ द मॅच झालेला आहे. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो मात्र आफाक मी याला बोलवतोय. आफाक आपण यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा ठरला होता. सेमी फायनलचा मॅच झाला होता त्यावेळेस खूप चांगला मॅच पाहायला भेटला. मित्रांनो फायनल पेक्षा सेमी फायनल अशी होती ना, कडक पाहायला भेटली होती. सन्माननीय काजिम शेठ पानसारे यांच्याकडून आपल्याला देण्यात येत आहे. सलीम शेख यांच्याकडून आणि उमेर सांगडे यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात येत आहे मॅन ऑफ द मॅच साठी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हां ओके चालेल. मित्रांनो या स्पर्धेमध्ये ना शर्यत लागली होती. उत्कृष्ट गोलंदाज जो असणार आहे ना मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा आहे.
ज्याने आपण पाहिलं ना मित्रांनो, त्या स्पर्धेसाठी खूप प्रॅक्टिस केली होती, 8-8, 10-10 दिवस. कोण असणार नक्कीच गेस करा बघा, कोण असणार. काय मित्रांनो, काय गेस केलंय. ताबिश खरोखर बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज दानिश इलामी. आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. बेस्ट बॉलरला काय आहे मित्रांनो, तर शूज आहेत, शूज दिलेले आहेत. दानिश इलामीनी शूज दिलेले आहेत, स्वतः आलेले आहेत. आणि दानिश इलामीनी खरोखर तुमचा धन्यवाद. ए सिस्टर एजचा खेळाडू, टाळ्या होऊ द्या याच्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ताबीची. त्यानंतर आपण बोलूया बेस्ट बॅट्समन. टुर्नामेंटचा खूपच चांगला फलंदाज म्हणून मला आवर्जून उल्लेख करावा लागतोय त्या खेळाडूचा. तो खेळाडू कोण असणार, चला. कोण असणार. अरे सिस्टर एजचा मुबीन. आता मात्र याच्या नंतर रेसच लागली होती. बेस्ट बॅट्समन साठी मी विनंती करतोय तसौर अधिकारी यांच्याकडनं स्पॉन्सर केलेली आहे. त्याच्यानंतर शादाब कुटकी, त्यांच्या समवेत तुम्ही सुद्धा यायचं आहे. तसौर अधिकारी उपस्थित नाही आहे. तर यजदान नालखंडे कुठे आहेत का, ठीक आहे. चला, शादाब कुटकी यांनी फायनलचा मॅन ऑफ द मॅच दिला होता, स्मार्ट वॉच. धन्यवाद. आपण पाहत आहोत हे जे आपल्या समोर आहे ना, बेस्ट बॅट्समन आपल्याला मुबीन. काय फलंदाजी केलीस मित्रा, खूप चांगलं फलंदाजी केलीस. ज्याला पण सिरीज भेटणार आहे ना, त्यांनी 4 शब्द नाही बोलले तर ती सिरीज देण्यात येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण बोलूया. वैयक्तिक बक्षिसं झालेले आहेत. आता मात्र 4th प्राइज म्हणजे 4th क्रमांक कोण असणार आहे, तर सर्वांनाच माहिती असतो यावेळी कोण आहे ती. आयशा 11 डोंगरी 4th क्रमांक या स्पर्धेचा. थोडी माफ करा, माफ करा. रोकठोक ग्रीन टायगर 4th क्रमांक. कॅप्टन्स यायचे आहेत, हा मालक आहेतच. मुजीब आपण इथे यायचं आहे. जुएब कुरेशी, अयाज सय्यद आणि सज्जाद पानसरे, आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आपल्याला विनंती आहे. ऊपर अच्छा रहेगा, वो देखो वो वापस नीचे आए. ऊपर किधर, हाँ ऊपर अच्छा फोटो आएगा, फोटो सेशन अच्छा होगा. चतुर्थ क्रमांक आपण पाहत आहोत रोकटोक ग्रीन टायगर. आपण पाहत आहोत सज्जाद पानसरे, अय्याज सय्यद आणि जुएब कुरेशी यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे रोकटोक ग्रीन टायगर. ह्याच्यामध्ये कोण जिंकला कोण हारला असं बोलू शकत नाही मित्रांनो, या तुम्ही तुमच्या समाजासाठी केलेलं आहे. 3rd प्राइज गोज टू आयशा 11 डोंगरी. सन्माननीय आसिफ मुल्ला, काजिम पानसारे आणि समीर भिकन, आपण यायचं आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. काल मला असं वाटलं होतं की आयशा 11 डोंगरी नक्कीच फायनलला जाणार, पण कुठेतरी चूक झाली, फलंदाज बाद झाले. कौतुक करावं लागेल तक्का वॉरियर्सचा, खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी त्यांनी केली नक्कीच. आणि सय्यदांचा एक मान प्रतिष्ठा असते ती त्यांनी राखून ठेवली. आता मात्र आपण पाहत आहोत ना आयशा 11 डोंगरी.
आणि तिसरा क्रमांक आपण पाहतोय ना मित्रांनो, तर सर्वांनाच माहिती आहे आमचे सेकंड प्राइज, सॉरी माफ करा, सेकंड प्राइज तर एस स्टार एस सन्माननीय अशफाक भाई आणि शिराज भाई त्यांच्या बरोबर दौलत शेठ, शिराज भाई पानसरे, दौलत शेठ मोदी, अशफाक भाई पानसरे आपल्याला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. साजो कर्णधार इथं उपस्थित झालेले आहेत. त्याच समवेत आपण पाहिलं ना मित्रांनो, तर अजमान शेख आणि अदनान पानसरे हे सुद्धा आहेत. हे दोन स्पॉन्सर होते, आपल्यासाठी खूप खूप मेहनत केली. स्पॉन्सरनी तुमच्यासाठी काही नाही केला, सगळं काही केलं मित्रांनो. जेवण दिला तुम्हाला, ट्रॅक दिली, त्याच्यानंतर टी शर्ट दिले, खूप काही दिला. त्यानंतर आपण बोलूया तर या स्पर्धेचा चॅम्पियन म्हणजे अंतिम विजेता ठरणारा संघ एकच मात्र तक्का वॉरियर्स संघ. कॉंग्रॅच्युलेशन तक्का वॉरियर्स. या स्पर्धेचे सर्व आपण पाहिलं ना मित्रांनो, तर मात्र फैसल सय्यदच राहणार, कारण त्यांनी तिथून काहीतरी हसले आमचे मित्र आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन फैसल भाई, कॉंग्रॅच्युलेशन. सन्माननीय इम्रान शेठ पानसरे, फहद गजगे, हा प्रथम क्रमांक आम्हाला त्यांच्याकडनंच भेटलेला आहे. हे ट्रॉफी आपण पाहत आहोत ना, नाजिम शेठ नागपंडे यांच्याकडून आम्हाला भेटलेले आहे. पप्पू नक्कीच कॅश प्राइज सुद्धा आहे, कॅश प्राइज सुद्धा घ्यायची आहे. हा तत्सौर अधिकारी इथं हजर नाही आहेत, खाली जाऊन थोड्याच वेळात आपण डीजे वर नाचणार का असा प्रश्न निर्माण होतोय. पण सिरीज साठी 2 खेळाडू आहेत, एकाने 7 विकेट घेतलेले आहेत आणि एकाचे 127 धावा आहेत आणि एकाचे 129 धावा आहेत. आणि विकेट जर पाहिले ना मित्रांनो, तर त्याच्याकडे 5 आहेत, याच्याकडे 7 आहेत. आता जाणार कुठं हे विचार विनिमय करावा लागत होता आम्हाला. नक्कीच आवर्जून उल्लेख करणार होतो, पण 2च खेळाडू आहेत. सर्वांना माहिती आहे की ते 2 खेळाडू कोण आहेत. एलईडी टीव्ही जाणार कुठं हे नक्कीच निर्माण होत होता प्रश्न. आम्हाला असगरबाईंनी जी 32 इंची टीव्ही दिली ना, त्याचा हकदार कोण असणार, नक्कीच हे आवर्जून उल्लेख करणार आहे. गेस करा मित्रांनो कोण असणार आहे. तर मुजीब रिफाई नाही आहे. हा मी सस्पेन्स ठेवला होता मित्रांनो. खूप चांगले फलंदाजी या फलंदाजाने केली. तुझे विकेट सुद्धा आहेत, पण रेस मध्ये फायनल मध्ये तू होतास आणि तो सेमी फायनल मध्ये हारला होता. नक्कीच याचा कौतुक करावं लागेल. खूप चांगले धावा कुठण्यात आपल्याला पाहायला भेटला. हा फैज गेले काल अख्ख्या दिवसात 103 धावा होते आणि आजच्या इनिंग मधले धावा जर काउंट केले ना, तर नक्कीच फैजला जाणार. मुजीब जर खेळला असता, एखादा षटकार आणला असता, तर तुझ्याकडनं ही एलईडी टीव्ही गेली असती. पण इथं दुर्दैव मुजीबचा म्हणावं लागेल आणि नशीब बलवंत तुझा असं म्हणावं लागेल. लेंगे फैज का. कैमरामैन हमारे सरफराज वहां पे खड़े हैं. फैज, पहले 2 चीजें सलाह की दूंगा तुझको कि किसी पर भड़कना नहीं, कूल माइंड. जब कैप्टन की जिम्मेदारी आती है ना, तो कूल माइंड रहना चाहिए, क्योंकि ये चीजें हमने भोग चुके हैं, हमने कर चुके हैं. ये अंडरआर्म का गेम है. ओवरआर्म में भी तुम अच्छा खेलते हो, बढ़िया खेलते हो. तुम्हारे साथ जितने भी तुम्हारे को देख के सीखने वाले बच्चे रहते ना,
वो नेवर माइंड और ठंडा कूल दिमाग रख के खेलना चाहते हैं। उन बच्चों के लिए तुम क्या कहना चाहोगे? तुम्हारे बाद जो बच्चे खेलेंगे तुम्हारा देखकर, उनके लिए क्या कहना चाहोगे? सबसे पहले कुछ नहीं खेलते, मतलब प्रैक्टिस जरूरी रहती है हर चीज़ के लिए। जैसे कि हम लोग को सपोर्ट करते रहते हैं, जिशान भाई है, जैसे बड़े बड़े हैं, तुम हैं, तो ये सब सपोर्ट करते रहते हैं। और ज़रूरी प्रैक्टिस के बिना कुछ नहीं होता है, हर वक्त प्रैक्टिस चाहिए। अंडरम की तो मैं भी खुद वहाँ पे, मैं खुद भी ऐसा इधर से और हमको जाने का प्रैक्टिस, इससे पहले 1 घंटा हमारे घर के पीछे बच्चे लोग के साथ 2-2 घंटा प्रैक्टिस करने का ये मैच थी। तो उसके बाद मैंने इधर आकर तो बिना प्रैक्टिस से कुछ नहीं होगा, हर वक्त प्रैक्टिस चाहिए। एक ही आखिरी सवाल करूंगा, ये आखिरी सवाल क्या रहेगा मालूम है? ये जो स्पर्धा, ये जो टूर्नामेंट हुई, इसके बारे में जे बॉयज के लिए क्या संदेश देना चाहेगा? वो हर साल ऑर्गेनाइज करते हैं, पर इस साल का जो है उनका ऑर्गेनाइज था वो सबसे अच्छा था। इन लोग के बच्चों इतनी मेहनत करते हैं, जैसे क्या आयाज भाई, तैयब भाई, आशीष भाई, मुजीब भाई, ये जोएब भाई और जितने भी उनके ये सब साथ में रहते हैं, उनके बच्चे वो बहुत मेहनत करते हैं और वो ऑर्गेनाइज करते हुए हम लोग को मौका मिलता था खेलने में। थैंक यू। मेरे साथ समीर बीकन जुड़े हुए, मैं समीर बीकन का भी थोड़ा सा इंटरव्यू लेना चाहूँगा। समीर बीकन, इसी मैदान पर हमको अगला मैच रखना है, बड़ा मैच रखना है, तो तुम्हारी तरफ से जो भी मदद होगी वो करना, और आप बच्चों के लिए क्या कर सकते हैं कि ये मैदान को हम लोग बड़ा कर सकें? इंशाल्लाह बच्चों के लिए तो अपना हमेशा सपोर्ट रहता ही है और कोशिश करेंगे कि यही मैदान ओरम के लिए हो। इंशाल्लाह आगे बढ़ाएंगे, थोड़ा पीछे साइड बढ़ाएंगे तो यहाँ ओरम की भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज हो सकती है। और जे बॉयज काफी, मैं देख रहा हूँ गोल्डन, आप भी देख रहे हैं कि अपने को ही फॉलो कर रहे हैं, अपने को देख के ही वो आगे बढ़े और अपन उनको हर साल सपोर्ट करेंगे इंशाल्लाह। और इंशाल्लाह अंतिम क्षणों का इंतजार खत्म हुआ। ये डीजे लाइव डीजे थोड़ा सा नाचने का